चला मग मंडळी, आपण करू आज चिकननी भाजी। तेल चांगलं साफ करी लूत आपण, चांगलं धुये का हे सगळं घाण काढी लू आपण, त्यांना म्हटलं सगळं पाणी बिनी ते साफ होय ना का। मग त्याला टाकूत आपण दही, दही मिक्सर करी का त्याला टाकू थोडी हायत टाकी का थोडस पाणी ठेवा ना आपण एककडे कुकर मा, त्यांना मग हिरवी मिरची टमाटा उकळा टाकी देवा ना। त्या परत आपण ते तोडपर्यंत चिकनले दही लई लेवानी ते साईडले ठेव का, तोपर्यंत कांदा आपण कापी लेवा ना। कांदा कापात का बारीक, परत त्याला आपण कढई मा लाल करायला टाकी देऊ। चला मग थोडं टाकू त्यांना मग आपण तेल टाक का, मग थोडंसं टाकूत आपण जिरं टाक का, तोपर्यंत आपण पलटाई लेवा ना। त्याचे थोडंसं लाल होऊ द्यावा ना, लाल वय ना का तोपर्यंत आपण टमाटा काढी लूत थंडा पाणी मा। थोडंसं टमाटाने साल काढी लूत आपण, साल काढी का टमाटा टाकी दूत मिक्सर ना भांडा मा। चला मग आपण टाकूत आता टमाटा, आता टाकूत हिरवी मिरची नंतर आता आपण कांदा लाल करायला होता त्या कांदा टाकूत आता आपण। कांदा टाकायनात का दयाले, तोपर्यंत आपण धना पावडर सगळा मसाला चिकन मसाला सगळा टाकूत आपण। हाय थोडीशी सगळं टाका ना ते ना मा। लाल मिरची पावडर 2 चमचा, थोडंसं नमक, सगळं मिक्सर करीसन टाका ना आपण त्याना मा दयाले झाकण लाईन थोडं दही लिहूत। देखा मसाला कसा तयार व्हाय ना आपला। आता टाकूत आपण थोडंसं जिरं, थोडं टाकूत तेल थोडं गरम व्हाय ना का मसाला टाकूत आपण। मसाला थोडासा पलटी लेवा ना, थोडंसं नंतर एककडे कढई ठेसन त्यात मग तेल आपला खडा मसाला टाका ना, थोडंसं अद्रक लसणनी पेस्ट टाकी देवानी ते थोडंसं पलटाई लेवा ना। ते पलटावाय ना का आपण इकडे टाकी देवा ना बघा ना मा, थोडंसं पलटाई लेवा ना आपण। त्यांना मग टाकूत मग आपण ते दही लायल तेवढं चिकन थोडंसं पलटाई लेवा ना आपण, त्याले चांगलं हलाई लेवा ना। थोडंसं ते पाणी वरेल टाकी देवा ना, परत थोडंसं हलाई देवा ना, 5 मिनटं राहू देवा ना। देखा मग आपली भाजी वयनी तयार।